काल सांगली येथे एका कार्यक्रमामध्ये मिरजेचे आमदार सन्माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहराचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केलेला आहे। खऱ्या अर्थानं मिरज हे ऐतिहासिक नगरी आहे। हजरत ख्वाजा शमना मिरार रहमतुल्लाह अलैह यांनी मानवतेचा संदेश घेऊन मिरज शहरामध्ये आले होते। त्याचबरोबर ह्या मिरज शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मिरज नगरी आहे आणि अशा मिरज नगरीमध्ये मिरजेचा उल्लेख त्यांनी मिनी पाकिस्तानमध्ये करणं हे आमच्यासारख्या मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते असोत किंवा मिरज नागरिकांसाठी अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक आहे। मिरजे संदर्भात त्यांनी मिनी पाकिस्तानचा संदर्भ त्यांना मुस्लिम समाज संदर्भात करायचा असेल तर थेट तर मुस्लिम समाजाशी संबंधित उल्लेख केला असता तर कदाचित मी समजू शकलो असतो। कारण तर त्यांना सन्माननीय सुरेशभाऊ खाडे यांना त्यांच्या हक्कांना खुश करायचं असेल किंवा त्यांच्या शेजारी बसलेल्या कोंबडीचोर चोराच्या पिल्लूला खुश करण्यासाठी त्यांना उल्लेख केला समजू शकलो असतो। पण त्याने संबंध मिरज शहरातील नागरिकांसाठीच्या उद्देशून त्याने हा उल्लेख केलेला आहे। हा अपमान हा मिरजकरांचा अपमान नाही आहे, तर या मिरजेचे प्रतिनिधित्व म्हणून यापूर्वी ज्यांनी पद भूषवलेलं आहे, मग ते माननीय शरद पाटील सर असतील, NR पाटील साहेब असतील, मोहनराव शिंदे साहेब असतील, हाफिजभाई दत्तुरे असतील, या सगळ्यांचा हा अपमान आहे। तर माझा एवढं सल्ला आहे की मी या संदर्भात सन्माननीय सुरेशभाऊ खाडे यांचा निषेध करणार नाही आहे, पण मी त्यांना एक सल्ला देतो की आपण माजी पालकमंत्री म्हणून या सांगली जिल्ह्याचे पद भूषवलेले आहात, राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही काम केलेलं आहे। काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असो किंवा खाजगी ठिकाणी असो एखादा वक्तव्य करताना तुम्ही तारतम्य पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी तुमचे काहीतरी सकारात्मक आदर्श या समाजासमोर राहायला पाहिजे, एवढीच अपेक्षा या निमित्तानं मला आहे।